फक्त 2 मिनिटं घेईन, कारण सर्व लोकांनी AI टेक्नॉलॉजीचा वापर शेतीमध्ये करण्याच्या संदर्भात सरकारचं कौतुक केलेलं आहे. पाणंद रस्त्यांच्या संदर्भात केलं आहे. फक्त एकच गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष झालं, की पंतप्रधान पीक विमा योजनेचा फायदा हा वन्य प्राण्यांपासून झालेल्या नुकसानीला देण्याचा निर्णय केंद्र शासनाने केलेला आहे. आणि या संदर्भात मला एवढंच सांगायचं आहे, की वन्य प्राण्यापासून सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं होत असेल तर ते कोकणात होतं. आणि म्हणून हत्तींचा त्रास गेली 15-20 वर्ष कोकणामध्ये आहे. आपण तो कंट्रोल करू शकलेलो नाही. हे 293चं ज्यावेळेला उत्तर येईल त्यावेळेला या प्रश्नावर जर थोडंसं बोललं गेलं सरकारच्या वतीने, तर मी खरोखर सरकारचे आभार मानेन. गवारेड्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव हा सुद्धा कोकणामध्ये आहे. खरं तर लोकांनी शेती करायचं कोकणामध्ये सोडून दिलेलं आहे. ही वस्तुस्थिती शासनाने लक्षात घेतली पाहिजे. आणि वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी नेमकं कुठलं धोरण सरकार आखणार आहे याच्याबद्दलचं जर प्रश्नाच्या 293च्या चर्चेवर उत्तरामध्ये जर ह्याचा उल्लेख झाला तर मी सरकारचा खरोखर आभारी होईन. धन्यवाद.